नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा रामचंद्र जगदाळे। मी ॲज अ प्रोफेशनल लॅब टेक्निशियन आहे आणि मी ट्रेक कॅम्पमध्ये ॲज अ ट्रेक लीडर म्हणून काम करते। आपण कुठेही ट्रेकला जाताना आपल्याकडे एक प्राथमिक उपचारासाठी फर्स्ट एड किट जवळ असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण स्वतःसाठी किंवा आपल्यासोबत जे ट्रेकला येतात त्यांना आपण प्राथमिक उपचार देऊ शकतो। त्याबद्दल मी तुम्हाला आज काही माहिती सांगणार आहे आणि ट्रेकला जाताना आपल्याकडे कोणत्या गोष्टी ॲज अ फर्स्ट एड म्हणून जवळ हव्यात त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगत आहे। सर्वात प्रथम आपण ट्रेकला जाताना कोणताही ट्रेक करताना आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा लो फील होऊ शकतं किंवा एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटू शकतं, तेव्हा हे ORS म्हणजे थोडक्यात एनर्जियल आपल्याकडे जवळ असणं खूप गरजेचं आहे। हे साधारणतः आपण 1 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याला शेक करून देऊ शकतो की जेणेकरून एनर्जी येईल आपल्यामध्ये आणि आपल्याला थोड्या वेळापुरतं बरं वाटेल, म्हणजे आपल्याला एका ठिकाणी जाऊन बसण्यापुरतं तरी आपल्याला बरं वाटेल। त्याच्यानंतर आपण ट्रेक करत असताना कधी आपला पाय मुरगळतो किंवा आपल्याला पायामध्ये असं लचक भरल्यासारखी होती, तेव्हा आपण हा स्प्रे वापरू शकतो की जेणेकरून पेशंटला बरं वाटू शकतं आणि चालायला परत मदत मिळू शकते। आणि आपल्याला जर का चालताना जास्त पेन होत असेल अजून आणि सूज वगैरे येत असेल तर आपण हा एक बँडेज वापरू शकतो की जेणेकरून पेशंटला तात्पुरता जरा चालण्यास मदत मिळेल। ट्रेक करताना आपल्याला काही ठिकाणी खरचटू शकतं किंवा लागू शकतं किंवा एखादा दगड किंवा आपण कोणत्या जागेवर गेला असेल तर खरचटणं वगैरे असं लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना होऊ शकतं, तेव्हा आपल्याकडे हे डेटॉल असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर ही सोप्रामायसिन क्रीम आहे, ही एक असणं खूप गरजेची आहे। नंतर कॉटन आहे, कॉटनसुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे ट्रेकमध्ये असताना। किंवा ही बँडेड पट्टी आहे, तात्पुरतं आपल्याला काही लागलं तर आपण ही बँडेड पट्टी यूज करू शकतो। नंतर हे बँडेज आहे, हे सुद्धा आपण यूज करू शकतो। ह्या बेसिक गोष्टी आहे ट्रेकमध्ये, आपण ट्रेक करायला जाताना ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतातच। आणि आपण सिटी सोडून एक लांब ठिकाणी गेलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला कधी झाडांचं वगैरे स्पर्श होतो, कधी काही म्हणजे छोटे कीटक असतात वगैरे, ते आपल्याला नकळत आपल्याला टच करून जातात किंवा मधमाशी वगैरे असते, ती जरी चावली तरी एक ॲलर्जी होऊ शकते। त्याच्यासाठी ही सिट्रेझिन आहे गोळी किंवा हे अँटी ॲलर्जिक लोशन आहे, हे तुम्ही लावू शकतात। खरं तर मेडिसिन आहे, आपण कोणत्याही डॉक्टरांनी न सांगितल्याशिवाय घेऊ नाही शकत, पण काही ठराविक मेडिसिन ह्या आपल्याकडं गरजेचं आहे असणं। त्याच्यामध्ये जसं की पेशंटला म्हणजे ट्रेक करताना कोणाला चक्कर आली किंवा डोकं दुखत असेल किंवा जेवण वेळेत न भेटल्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते, तर ह्या काही बेसिक गोळ्या आपण आपल्याजवळ घेऊ शकतो। आणि ह्या गोळ्या घेतल्यानंतर आपण तरीसुद्धा ट्रेक झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे की आपण कोणती गोळी घेतली आहे हे डॉक्टरांना सांगून पुढचा उपचार घेणं गरजेचं आहे। तर अशी ही किट आमच्या प्रत्येक ट्रेक लीडरकडे कायम असते आणि ही बॅग हँडल करायला खूप सोपी आहे, कॅरी करायला खूप सोपी आहे आणि अशी ही बॅग तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी तयार करू शकता। जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत असेल तर तुम्ही ट्रेक कॅम्पशी संपर्क साधून तुम्हीसुद्धा ही बॅग आमच्याकडून घेऊ शकता। पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही कोणत्याही ट्रेकला जाताना तुमच्याकडे फर्स्ट एड किट असणं खूप गरजेचं आहे। ठराविक गोष्टी असू द्या, पण तुम्हाला प्राथमिक उपचारासाठी ही फर्स्ट एड किट असणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद।